So, hi and hello, my dear loving students of NEET and JEE. Today, we are discussing the fourth chapter from our NEET JEE syllabus, that is, motion in applying in very short. We will discuss every chapter in very short first, and then we will see them in details. After that, we will solve some problems from each chapter. Okay, so today we will see the fourth chapter for NEET and JEE, that is motion in applying. Okay, here first of all, we have to see a projectile motion. What is the projectile motion? Projectile motion is nothing but a particle thrown in a space which moves under the effect of gravity only is called a projectile. Means what? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नीट आणि जेईचा चौथा पाठ पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे मोशन इन अ फ्लाईंग. मोशन इन अ फ्लाईंग, व्हेरी सिम्पल चॅप्टर. आणि आपण प्रत्येक पाठ अगदी थोडक्यात त्याचा सारांश पाहणार आहोत, म्हणजे त्या पाठाचं बेसिक आपल्या डोक्यामध्ये फिट्ट राहील आणि आपण ते बेसिक जर चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच आपल्याला त्याची खूप मोठी मदत होते नीट आणि जेईमध्ये. Okay, so we will start the fourth lesson from the 11th grade CBSE pattern, that is projectile motion. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय? तर आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे अगदी सोपं आहे. इथं काय म्हटलंय पहा, पार्टिकल थ्रोन इन द स्पेस. एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू जेव्हा आपण अवकाशामध्ये फेकतो तेव्हा काय होतं, विच मूव्स अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. तेव्हा त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. त्यालाच आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आणि त्याच गतीला किंवा त्याच स्थितीला वस्तूच्या आपण प्रोजेक्टाईल असं म्हणतो. प्रोजेक्टाईल म्हणजे थोडक्यात फेकलेली वस्तू, त्याला आपण प्रोजेक्टाईल असं म्हणतोय. आता या ठिकाणी आपणास दाखवलेलं आहे पहा, द व्हर्टिकल मोशन ऑफ द बॉल. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपणास थोडक्यात दाखवले पहा, द व्हर्टिकल मोशन ऑफ द बॉल एक्स ॲक्सिसवरती आपल्याला दाखवले. आता या ठिकाणी समजा आपण हवेमध्ये चेंडू फेकतो, तेव्हा काय होतं, द एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉझिंग बॉल टू स्लो डाऊन ॲज इट गोज अप. जेव्हा चेंडू वरती जातो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळं त्याचा वेग कमी होत जातो. आपणास माहिती आहे, आपण दगड किंवा चेंडू वरती फेकतो किंवा कोणतीही वस्तू आपण वरती फेकतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळं त्याचा वेग कमी होत जात असतो. हे आपणास माहिती आहे. आणि मग एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर तो काय व्हायला लागतो, ती वस्तू काय व्हायला लागते, खाली यायला लागते. इथं दाखवलंय आपणास, नो व्हर्टिकल मोशन ॲट द टॉप. अगदी एका ठिकाणी वरती गेल्यानंतर या ठिकाणी आपणास दाखवलेलं आहे, एका ठिकाणी वरती गेल्यानंतर काय होतंय त्या ठिकाणी, तर नो व्हर्टिकल मोशन ॲट द टॉप म्हटलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी. म्हणजेच वरती गेल्यानंतर पुन्हा तिथून वरती जाऊ शकत नाही आहे, ती वस्तू परत गुरुत्वाकर्षणामुळं खाली यायला लागते. Okay, so what is said that here you have to understand that the projectile motion. Okay, very simple. The projectile motion, here we will see projectile motion. What is projectile motion? The projectile motion is combination of two motions. प्रोजेक्टाईल मोशन ही दोन गतींचं एकत्रीकरण आहे. प्रोजेक्टाईल गती ही दोन गतींचं एकत्रीकरण आहे. कोणत्या त्या दोन गती आहेत पहा, खाली दाखवलाय. प्रोजेक्टाईल मोशन इज इक्वल टू हॉरिझॉन्टल मोशन प्लस व्हर्टिकल मोशन. हॉरिझॉन्टल म्हणजे कसली, हॉरिझॉन्टल तुम्हाला माहिती आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो एक, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण शिकलेलो आहोत.
एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस एक असतो, कुठला असतो? उभा, वाय ॲक्सिस. म्हणजेच हॉरिझॉन्टल मोशन म्हणजेच आडवी गती, थोडक्यात क्षितिज समांतर गती. आणि व्हर्टिकल मोशन म्हणजे सरळ उभ्या रेषेतील गती, तिला आपण व्हर्टिकल मोशन असं म्हणतो. म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी आणि व्हर्टिकल म्हणजे उभी. आडव्या आणि उभ्या या दोन्ही गतींचं बेरीज म्हणजेच प्रोजेक्टाईल मोशन असते, म्हणजे फेकलेल्या वस्तूची गती असते. हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. मग आता इथं आपणास काय दिसेल तर स्पीड ॲज इट कम्स डाऊन, खाली येताना तिचा वेग दिसतोय पहा. इथून वस्तू असली वरती जाते, सुरुवातीचा वेग एक्स अक्षावरती असताना यू एक्स आहे. ओके. आणि वाय अक्षावरचा वेग कोणता आहे? यू वाय. यू या वेगानं वस्तू जाते, इनिशियल वेलॉसिटी आहे त्याची. अगदी वरती गेल्यानंतर या ठिकाणी यू एक्स प्राप्त होतो, कारण पुन्हा वस्तू खाली यायला लागते, हॉरिझॉन्टल तिला मोशन प्राप्त व्हायला लागते. आणि परत वस्तू कुठे येते? खाली येते, म्हणजे व्हर्टिकल मोशन तिला प्राप्त व्हायला लागते आणि परत एकदा खालच्या दिशेने ती यायला लागते. आणि मग परत अशी या ठिकाणी खाली ती वस्तू येत असते. स्पीड ॲज इट कम्स डाऊन. वेन गोईंग अपसाइड the speed is decreasing, and at a certain point it stops, and then coming down, then the speed is also increasing when it is going back to the earth. So very simple motion, projectile motion, and it's nothing but the horizontal motion plus vertical motion. You have to keep mind in this. Time of flight. The questions will be asked in NEET and JEE on this particular formula. The time of flight, उड्डाणाची वेळ किंवा वरती जाण्याची वस्तूची वेळ कोणती असेल? T इज इक्वल टू 2uy बाय g. म्हणजेच काय असेल? 2u साइन थीटा बाय g. यू नो इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीचा वेग यू, म्हणजे साइन थीटा माहिती आहे आपल्याला. या ठिकाणी थीटा दाखवलं आहे आपल्याला, पहा या ठिकाणी थीटा दाखवलेला आहे. थीटा थीटा म्हणजे वस्तूची वरती जाण्याची दिशा आणि एक्स ॲक्सिस म्हणजे क्षितिज समांतर पातळी यांच्यामधील कोन, त्यालाच आपण थीटा असं म्हणतो. त्यालाच आपण थीटा असं म्हणतो. त्यानंतर थीटा म्हणजे साइन थीटा, त्याचा साइन रेशो घ्यायचा आहे या ठिकाणी. साइन थीटा 2u साइन थीटा बाय जी. द टाइम ऑफ फ्लाइट, वस्तूची उड्डाणाचा कालावधी, त्याला काय म्हणतो आपण? टाइम ऑफ फ्लाइट म्हणतो. विमानाचा सुद्धा काढला जातो, अगदी प्रत्येक गोष्टीचा टाइम ऑफ फ्लाइट काढला जातो आणि त्याला आपण उड्डाणाचा कालावधी असं म्हणतो. टाइम ऑफ फ्लाइट कसा काढला जातो मग तो? T इज इक्वल टू 2u साइन थीटा बाय जी. Very simple. And another equation is there also, you have to keep in mind. Another equation, height, the maximum height of the object, वस्तूची जास्तीत जास्त उंची किती असेल हे आपणास काढायचं असतं. मॅक्झिमम हाईट त्याला म्हणतात. ती कशी काढू शकतो आपण? h इज इक्वल टू यू स्क्वेअर वाय, मीन्स यू स्क्वेअर वाय बाय 2g मीन्स यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g. h is equal to u square sin square theta by 2g. Okay, very simple. The horizontal motion of a ball. Okay, you can see here the horizontal motion of ball. Very simple. There is no force in x direction, so there is no acceleration. Okay, there is no force in the x direction, so there is no acceleration. There is no acceleration. This point is also very important. The acceleration due to gravity causing the ball to slow down as it goes off. जेव्हा चेंडू वरती फेकला जातो तेव्हा
तो खाली येण्यासाठी कोण कारणीभूत आहे? तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बल हे त्या ठिकाणी कारणीभूत असतं. तर एक लक्षात ठेवायचं, वस्तूची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय असते? तर प्रोजेक्टाईल मोशन इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ टू मोशन्स, दॅट इज हॉरिझॉन्टल मोशन प्लस वर्टिकल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ हॉरिझॉन्टल मोशन प्लस वर्टिकल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे हॉरिझॉन्टल मोशन आणि वर्टिकल मोशनची बेरीज असते आणि त्याचा उड्डाणाचा कालावधी टाइम ऑफ फ्लाईट कसा काढला जातो? टी इज इक्वल टू 2u साइन थिटा बाय जी. आणि मॅक्झिमम हाईट म्हणजे वस्तू जास्तीत जास्त किती उंचावरती जाऊ शकते हे आपण या ठिकाणी पाहतोय. तर वस्तू किती उंचावरती जाऊ शकते हे काढण्याचं सूत्र या ठिकाणी दिलं आहे. एच इज इक्वल टू हाईट, एच म्हणजे हाईट, इज इक्वल टू काय असेल? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. व्हेरी सिम्पल, अगदी सोपा आहे. तर या प्रकारे आपण हा पाठ आणि या पाठातील एवढे मुद्दे शॉर्ट स्टडीसाठी लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ टाकत आहोत. त्याचं नाव असेल पुढच्या जो क्रमानं येणारा पाठ आहे, 5वा असेल किंवा 3रा असेल, तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे छोटे छोटे चुटके प्रत्येक पाठातील लक्षात ठेवत चला. अर्थात हा पाठ जो आहे तो 11वी CBSEचा पाठ आहे, 4था. आपण तो CBSEच्या डिटेल्ड अभ्यासामध्ये पाहू शकता. वाटल्यास आपणास पाहिजे असेल तर CBSEचा तो पाठ जो आहे तो मी आपणास व्हॉट्सअप करू शकतो. तर आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरला, या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे माझा, तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे. व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या. पहा इथं व्हॉट्सअप नंबर, हा माझा नंबर आहे 7620322371. This is my WhatsApp number. You can join me also on YouTube, Chaitanya Classes Dayawadi, as well as on the Facebook, that is Chaitanya Classes Dayawadi. Myself, Professor Ajit Kumar Wagmode. You can join me on WhatsApp on the given number. So, thank you very much. Please like, share, and subscribe our channel, and you should share it to all your friends and relatives in order to get them the guidance of NEET H5 and मराठी. तर आपल्या सर्व नातेवाईकांना आणि बांधवांना, मित्रांना आपण हे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना समजू द्या. त्यांनासुद्धा 5वीपासूनच त्यांची तयारी होऊ द्या नीट आणि JEEसाठी. मी सांगतोय तेवढे मुद्दे नीट लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने अभ्यास करा. आभारी आहे विद्यार्थी मित्रांनो, मी आपला खूप खूप